गेल्या काही महिन्यात देशात दोन मोठ्या जन आंदोलनांनी सोशल मीडियापासून ते राष्ट्रीय राजकारणापर्यंत मोठी चर्चा निर्माण केली। पहिलं आंदोलन होतं नीट यूजी प्रश्नपत्रिका फुटीच्या विरोधात, ज्याचं नेतृत्व कॉकरोच जनता पार्टी अर्थात CJP या डिजिटल नागरिक चळवळीने केलं। या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर या आंदोलनाशी संबंधित घडामोडी देशभर चर्चेत राहिल्या। मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर आणखी एका नव्या मोहिमेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। या मोहिमेचं नाव आहे E20 जनता पार्टी। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण E20 जनता पार्टी म्हणजे काय, ती कशी सुरू झाली, तिच्या नेमक्या मागण्या काय आहेत, नितीन गडकरी यांचं नाव या वादात का घेतलं जात आहे, या संपूर्ण प्रकरणात न्यायालयाने काय भूमिका घेतली आहे आणि या आंदोलनाचा पुढचा टप्पा काय असू शकतो याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय आझाद मराठी। सर्वप्रथम E20 म्हणजे काय हे समजून घेणं महत्त्वाचं आहे। भारत सरकारने इंधन आयात कमी करणे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, प्रदूषण कमी करणे आणि हरित ऊर्जेला चालना देणे या उद्देशाने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचं धोरण स्वीकारलं आहे। E20 म्हणजे पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोल असलेलं मिश्रण। सरकारच्या मते यामुळे परदेशातून होणारी कच्च्या तेलाची आयात कमी होईल, कार्बन उत्सर्जन घटेल आणि देशाची ऊर्जा सुरक्षितता वाढेल। मात्र या धोरणावर काही वाहन चालकांनी आणि तज्ज्ञांनी आक्षेप नोंदवले आहेत। त्यांचं म्हणणं आहे की देशातील सर्वच वाहने E20 इंधनासाठी तयार नाहीत। विशेषतः जुन्या गाड्यांमध्ये इंधन प्रणाली, रबरचे भाग, इंजिन किंवा मायलेजवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असा दावा काही वाहन मालकांकडून सातत्याने केला जात आहे। याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर E20 जनता पार्टी ही मोहीम सुरू झाली। या मोहिमेचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे E20 इंधन बंद करा अशी त्यांची मागणी नाही। उलट सरकारला E20 विकायचं असेल तर विकावं, पण प्रत्येक पेट्रोल पंपावर E20 सोबत 100% शुद्ध म्हणजेच इथेनॉल मुक्त पेट्रोलही उपलब्ध करून द्यावं। कोणतं इंधन वापरायचं याचा निर्णय सरकारने नव्हे तर ग्राहकाने घ्यायला हवा अशी त्यांची भूमिका आहे। या मोहिमेच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे की वाहन उत्पादकांनी ज्या प्रकारच्या इंधनाची शिफारस केली आहे तेच इंधन ग्राहकांना सहज उपलब्ध व्हावं। सामान्य नागरिकांच्या वाहनांवर कोणतेही इंधन विषयक प्रयोग सवलतीने लागू करू नयेत। आमची वाहने प्रयोगशाळा नाहीत, हा या मोहिमेचा सर्वाधिक चर्चेत असलेला संदेश ठरला आहे। या अभियानाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामागे कोणताही राजकीय पक्ष नसल्याचा दावा करण्यात आला आहे। सोशल मीडिया हँडलवर त्यांनी स्वतःला स्वतंत्र नागरिकांचं अभियान म्हटलं आहे। पारदर्शकता, ग्राहकांचे हक्क, सार्वजनिक चर्चा आणि इंधन धोरणाविषयी खुली माहिती उपलब्ध व्हावी हा त्यांचा उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे। याच कारणामुळे या अभियानाला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे। इंस्टाग्राम आणि X या दोन्ही प्लॅटफॉर्मवर त्यांच्या फॉलोअर्सची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे। मीम्स, व्यंगचित्रे, रील्स आणि माहितीपूर्ण पोस्टच्या माध्यमातून ही मोहीम देशभर पोहोचली आहे। अनेक वाहन चालक, टॅक्सी चालक, दुचाकीस्वार आणि सामान्य नागरिक या मोहिमेला पाठिंबा देताना दिसले। दरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका सुरू झाली आहे। अनेक पोस्टमध्ये असा दावा करण्यात आलाय की E20 धोरणामुळे वाहनांचं नुकसान होत आहे आणि त्यामुळे गडकरी यांनी राजीनामा द्यावा। काही सोशल मीडिया अकाउंट्सवर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता पुढचा क्रमांक नितीन गडकरी यांचा असल्याचे दावेही करण्यात आले आहेत। त्याचबरोबर काही पोस्टमध्ये नितीन गडकरींच्या कुटुंबियांचा इथेनॉल उद्योगाशी संबंध जोडत विविध आरोप करण्यात आलेत। मात्र या आरोपांबाबत कोणताही न्यायालयीन निष्कर्ष समोर आलेला नाही। अनेक पोस्ट, व्हिडिओ आणि AI आधारित डीपफेक सामग्री सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे। याच पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली। यामध्ये असा दावा करण्यात आला की इथेनॉल धोरणाबाबत नितीन गडकरींविषयी सोशल मीडियावर दिशाभूल करणारी, बदनामीकारक आणि डीपफेक स्वरूपातील सामग्री मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे। तसेच पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचा अंतिम निर्णय हा केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या अधिकार क्षेत्रातील विषय असून तो केवळ रस्ते वाहतूक मंत्रालयाचा निर्णय नसल्याचाही युक्तिवाद करण्यात आलाय।
या प्रकरणावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलंय। न्यायालयाने नितीन गडकरींना अशा कथित बदनामीकारक पोस्ट, डीप फेक व्हिडिओ किंवा चुकीच्या माहिती विरोधात संबंधित सोशल मीडिया कंपन्यांविरुद्ध आणि आवश्यक असल्यास दिव्यांनी न्यायालयात कायदेशीर कारवाई करण्याचा मार्ग खुला असल्याचं स्पष्ट केलंय। म्हणजेच न्यायालयाने या आरोपांची सत्यता मान्य केली नाही किंवा नाकारलीही नाही। मात्र जर कोणाला वाटत असेल की त्यांची बदनामी होत आहे तर त्यांना कायदेशीर उपाययोजना करण्याचा अधिकार आहे, हे स्पष्ट केलंय। दरम्यान E20 जनता पार्टीने आपलं आंदोलन आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत। सोशल मीडियावरील घोषणांनुसार संसद मार्गावर बाईक रॅली तसेच परिवहन क्षेत्राशी संबंधित संघटनांचे आंदोलन आयोजित करण्याची तयारी सुरू आहे। या आंदोलनामध्ये मुख्य भर हा ग्राहकांना इंधन निवडण्याचा पर्याय मिळावा या मागणीवरच दिला जात आहे। या संपूर्ण प्रकरणात एक गोष्ट लक्षात घेणं महत्त्वाचं आहे। सरकारचं म्हणणं आहे की E20 धोरण हे ऊर्जा सुरक्षेसाठी, पर्यावरण संरक्षणासाठी आणि देशाच्या दीर्घकालीन हितासाठी आवश्यक आहे। दुसरीकडे E20 जनता पार्टी आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या नागरिकांचं म्हणणं आहे की धोरणावर आक्षेप नसला तरी ग्राहकांना पर्याय न देता एकाच प्रकारचं इंधन उपलब्ध करून देणं योग्य नाही। त्यामुळे सरकारने E20 सोबत शुद्ध पेट्रोलही उपलब्ध करून द्यावं ही त्यांची प्रमुख मागणी आहे। यामुळे आता हा वाद केवळ इंधनाचा राहिलेला नाही, तो ग्राहकांचे अधिकार, सरकारी धोरण, पर्यावरण, वाहन उद्योग आणि सोशल मीडियावरून उभ्या राहणाऱ्या डिजिटल नागरिक चळवळींचा विषय बनला आहे। पुढील काही दिवसात सरकारची भूमिका, या आंदोलनाला मिळणारा जनसमर्थनाचा स्तर आणि न्यायालयीन घडामोडी यावर या संपूर्ण प्रकरणाची पुढची दिशा निश्चित होणार आहे। या प्रकरणाशी संबंधित आणखी अपडेट्स जाणून घेण्यासाठी आझाद मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।